सुप्रभात जनश्रोते हो. निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजचा जो विषय आहे त्याचं शीर्षक आहे तत्वज्ञानी याचे आनंदपूर्ण वर्तमान. तत्वज्ञानी याचे आनंदपूर्ण वर्तमान याचा अर्थ तत्वज्ञानी नेहमीच वर्तमानामध्ये म्हणजे प्रेझेंट मध्ये चालू क्षणामध्ये आनंदपूर्ण जीवन जगत असतो. म्हणून तत्वज्ञानी याचे आनंदपूर्ण वर्तमान असा या निरूपणाचा विषय आहे किंवा असं या निरूपणाचे शीर्षक आहे. तत्वज्ञानी याचे आनंदपूर्ण वर्तमान. संस्कृत सुभाषित आहे का, भविष्यं नानुसंधत्ते नानितं चिंतयत्यसौ वर्तमान निमेषं तु हसन्निवानुवर्तते. भविष्यं नानुसंधत्ते नातितं चिंतयत्यसौ वर्तमान निमेषं तु हसन्निवानुवर्तते. म्हणजे भावी गोष्टीची चिंता न करी गत गोष्टीत स्मरण रममान नसे. तत्वज्ञानी सदा नित्य वर्तमान व्यवहार आनंदपूर्ण करीत असे. भावी गोष्टींची म्हणजे पुढे होणाऱ्या गोष्टीची भविष्याची जो चिंता करीत नाही, न करी गत गोष्टीत भावी गोष्टींची चिंता न करी म्हणजे भविष्याची जो चिंता करत नाही किंवा पुढे होणाऱ्या गोष्टींची जो चिंता करत नाही, गत गोष्टीत स्मरण रममान नसे आणि झालेल्या किंवा होऊन गेलेल्या गोष्टीमध्ये आणि त्याच्या स्मरणामध्ये जो रममान नसतो. तत्वज्ञानी सदा नित्य वर्तमान व्यवहार आनंद पूर्ण करीत असे. असा हा तत्वज्ञानी, असा तत्वाचे शुद्ध ज्ञान प्राप्त झालेला माणूस नेहमीच व्यवहारामध्ये चालू क्षणामध्ये आनंदपूर्ण वर्तन करीत असतो. म्हणून भावी गोष्टींची चिंता न करी गत गोष्टीत स्मरण रममान नसे. तत्वज्ञानी सदा नित्य वर्तमान व्यवहार आनंद पूर्ण करीत असे. आता हे जे योग वासिष्ठातलं सुभाषित आहे, भविष्यं नानुसंधत्ते नातितं चिंतयत्यसौ वर्तमान निमेषं तु हसन्निवानुवर्तते, किंवा भावी गोष्टींची चिंता न करी गत गोष्टीत स्मरण रममान नसे. तत्वज्ञानी सदा नित्य वर्तमान व्यवहार आनंद पूर्ण करीत असे. आता या गोष्टीच्या पुष्ट्यर्थ आपण अष्टावक्र संहिता जगा वेगळे जगा वेगळे जगा वेगळे नारायण पाटणकर यांच्याद्वारे भावार्थांतरित म्हणजे भावाचा जो अर्थ आहे, भावार्थ आहे तो रूपांतरित, तो बदलून म्हणजे अष्टावक्र संहितेमध्ये जो भावार्थ आहे तो मराठीमध्ये आणून थोडक्यात म्हणजे जसा भाषांतरित असतो तसं भावार्थाचं अंतर म्हणजे भावार्थांतरित. यासाठी अष्टावक्र संहिता जगा वेगळे जगा वेगळे नारायण पाटणकर लिखित भावार्थांतरित पुस्तकातील प्रकरण 19. त्या प्रकरणाचं शीर्षक आहे आत्मैक्य हीच सर्वोच्च स्थिती. त्यामध्ये श्लोक 3 जो आहे तो लक्षणीय आहे. म्हणून आता चालू असलेल्या निरूपणाच्या संदर्भातील जे सुभाषित आहे त्या दृष्टीने नारायण पाटणकर यांनी अष्टावक्र संहितेचे जगा वेगळे जगा वेगळे असे जे भावांतरण केलेले आहे त्या भावार्थांतरित पुस्तकातील प्रकरण 19 मधील आत्मैक्य हीच सर्वोच्च स्थिती यामधील श्लोक 3 लक्षणीय आहे. म्हणजे त्या श्लोक 3 कडे आपण आपले लक्ष वेधले तर तो श्लोक आणि हे सुभाषित एकाच अर्थाचे आहे लक्षात येईल. श्लोक 3 असा आहे, क्व भूतम क्व भविष्यद्वा वर्तमानपि क्वा क्व देश क्वच वा नित्यम स्वामहिम्नि स्थितस्य मे. क्व म्हणजे कोणता, क्व भूतम क्व भविष्यद्वा वर्तमानपि क्वा म्हणजे भूत कोणते, भविष्य कोणते आणि वर्तमान तरी कोणता म्हणजे गतकाळ कोणता, झाल्यानंतर येणारा काळ कोणता आणि चालू काळ तरी कोणता. क्व देश क्वच वा नित्यम देश कोणता म्हणजे स्थल कोणते, क्वच वा नित्यम कायम स्वरूपी नेमकं काय असतं. स्वमहिम्नि स्थितस्य मे मी तर केवळ स्व आत्मप्रभेमध्ये दंग आहे.
म्हणून क्व भूतम क्व भविष्यद्वा वर्तमानपि क्व वा क्व देशः क्वच वा नित्यम स्वमहिम्नी स्थितस्य मे स्वमहिम्नी स्थितस्य मे म्हणजे स्व म्हणजे आत्म्याच्या महिम्यामध्ये मी कायमस्वरूपी स्थित आहे. अर्थात भूत भविष्य वर्तमान कालभेद कैसा मजसी राहितो स्थल काय कोणते नित्य मजसाठी आत्मप्रभी नित्य दंगजो. राजा जनक म्हणतात माझ्यासारख्याला भूत काय भविष्य काय वर्तमान काय किंवा कोणत्याही तऱ्हेचा कालभेद जो म्हणतात तो माझ्यासाठी कसा राहणार. स्थल काय कोणते नित्य नेमक्या कोणत्या स्थळी मी आहे माझं नेहमीच असण्याचं ठिकाण कोणतं असा स्थल सुद्धा माझ्यासाठी नाही. कारण मजसाठी आत्मप्रभी नित्य दंगजो जो आत्मप्रभेमध्ये जो आपल्या स्वरूपामध्ये जो आपल्या स्वरूप तेजामध्ये जो आपल्या आत्मप्रभेमध्ये कायमस्वरूपी नित्य दंग आहे अशा माझ्यासारख्याला भूत भविष्य वर्तमान असे कालभेद नसतात आणि इथे तिथे असा स्थळभेद नसतो. माझ्यासारखा माणूस म्हणजे ज्याला तत्वज्ञान प्राप्ती झाली तो माणूस निश्चिंतपणे आत्मप्रभेमध्ये म्हणजे स्वरूप शोभेमध्ये कायमस्वरूपी दंग असतो. अष्टावक्र महामुनींच्या आत्मज्ञान दर्शक तत्वप्राप्ती श्रवण सुखाने म्हणजे अष्टावक्र महामुनींनी आत्मज्ञान दर्शक म्हणजे आत्म्याचं ज्ञान दाखवण्याच्या दृष्टीने जे तत्व विशद करून सांगितले आत्मतत्व विशद करून सांगितले ते आत्मतत्व विशदीकरणानंतर आणि ते आत्मतत्व ज्ञान अष्टावक्र महामुनींच्या प्रभावी उपदेशाद्वारे श्रवण केल्यानंतर संतुष्ट झालेला राजा जनक वरील प्रमाणे आपली कालातीत केवळ असणेपणाची अतीव समाधान संतुष्ट स्थिती वर्णन करीत आहे. ही स्थिती तत्वज्ञानाची असते जे वरच्या सुभाषितात म्हटले आहे. म्हणजे जो भावी किंवा भविष्य जो भावी गोष्टींची म्हणजे जो भविष्याची चिंता करीत नाही गतस्मृतीत असा माणूस रिंगाळत नाही आणि वर्तमानात सुखे नैव आत्मप्रभेद दंग व आनंदाचा भोग घेत असतो. अशा तत्वज्ञानासाठी म्हणजे अशा तत्वज्ञानियासाठी असं तत्वज्ञान प्राप्त होऊन जो खऱ्या अर्थाने तत्वज्ञानी म्हणून जीवनात वागू लागला अशा तत्वज्ञानियासाठी भविष्य नसते भूत नसते वर्तमानही नसते. तो केवळ आणि केवळ चालू क्षणात नित्य निरंतर आत्मदंग असतो. म्हणजे असा तत्वज्ञानी माणूस कोणत्याही क्षणी हर क्षणी पल पल क्षण क्षण केवळ आणि केवळ आपल्या स्वरूप शोभेमध्ये आपल्या आत्मप्रभेमध्ये आपल्या स्वतेज महिमामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या आत एक चैतन्य आहे जाणीव शक्ती आहे यालाच स्वतेज महिमा म्हणतात यालाच आत्मतेज म्हणतात. असा जो स्वतेज महिम्यामध्ये क्षणोक्षणी हर घडी पल पल दंग असतो त्याच्यासाठी आज उद्या काही नसतं येथे तेथे काही नसतं भूतकाळ नसतो भविष्यकाळ नसतो वर्तमानी त्याच्यासाठी असला ते तो इथे तिथे असा नसतो. वर्तमानी त्याच्यासाठी केवळ आणि केवळ आत्मप्रभेमध्ये दंग असणे आत्मप्रभेमध्ये म्हणजे स्वरूप शोभेमध्ये उन्मनी भावामध्ये केवळ असणे अशी ही जी कैवल्य स्थिती तत्वज्ञानी माणसाला प्राप्त होते त्या दृष्टीने तत्वज्ञानी माणसासाठी गतकाल नाही नंतर येणारा काळ नाही म्हणजे त्याला भूतकाळ नाही त्याला भविष्यकाळ नाही आणि वर्तमान म्हणावे तर वर्तमान सुद्धा जशी नदी बिंदू बिंदूने जशी नदी बिंदू बिंदूने म्हणजे जलबिंदूने सरत असते तसं संपूर्ण तत्वज्ञानी माणसाचं आयुष्य हर क्षण हर पल केवळ आणि केवळ आत्मप्रभेमध्ये स्वरूप शोभेमध्ये दंग असतं. म्हणजे हा क्षण स्वरूप शोभेमध्ये तो गेला की पुढचा क्षण स्वरूप शोभेमध्ये तो गेला की त्याचा पुढचा क्षण स्वरूप शोभेमध्ये ज्याचं संपूर्ण जीवन आपल्या आत्मसुख प्रभेमध्ये म्हणजे आत्मसुखरूपी
तेजामध्ये संपूर्ण जीवन ज्याचं विलीन झालेलं असतं अशा तत्वज्ञानी माणसासाठी भूत नाही, भविष्य नाही, वर्तमान नाही, स्वदेश नाही, परदेश नाही, त्याच्यासाठी स्थल काल काहीच नाही. त्याच्यासाठी नित्य निरंतर आत्मप्रभेमध्ये तसं सरत राहायचं जसं सरिता जलाचे सतत नित्य वाहणे. म्हणजे परत इथे तुकारामांचा तो अभंग आला, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, पाहावा भगवान साक्षात रूपे, गंगेच्या पाण्याप्रमाणे ज्याचं मन नित्य निरंतर सरत असतं. म्हणजे चालू क्षण आत्मप्रभेमध्ये, तो सरला पुढचा क्षण आत्मप्रभेमध्ये, तो सरला पुढचा क्षण आत्मप्रभेमध्ये, आणि जिथे जीवनच संपते तिथे संपूर्ण जीवनच आत्मप्रभेने संपृक्त होऊन जाते. म्हणून तत्वज्ञानी माणसाचे जीवन संपते तेव्हा तत्वज्ञानी माणसाचे जीवन म्हणजे केवळ आणि केवळ आत्मशोभेचा महासागर बनतो. आणि तत्वज्ञानी माणूस जिवंत असतो तेव्हा तत्वज्ञानी माणूस आत्मशोभेची सरिता असते. म्हणजे आत्मशोभेमध्ये दंग असणारी सरिता, सतत पुढे पुढे वाहत राहणारं जीवन म्हणजे तत्वज्ञानी माणसाचं जीवन, ज्याला आत्मसरिता म्हणतात. आणि जिथे जीवन थांबतो तिथे ती सरिता केवळ आणि केवळ आत्मप्रभेचा महासागर म्हणजे आत्मप्रभेचा ब्रह्मसागर, आत्मप्रभेचं अत्यंत ज्याला आपण म्हणतो की कालातीत असं असीम आकाश असण्यासारखा असा तत्वज्ञानी माणूस जिवंतपणी पण आणि देह टाकल्यानंतर सुद्धा जिवंतपणी तत्वज्ञानी माणूस आत्मसरितेसारखा असतो. आणि देह टाकल्यानंतर तत्वज्ञानी माणूस केवळ आणि केवळ आत्म्याचा प्रशांत महासागर असतो. म्हणजे आत्मप्रभेमध्ये कायम दंग नित्य मशगूल असणे, त्याच्यामध्ये ज्याला आपण स्थूल देह मनभाव म्हणतो तो विसर्जून कायम असणे, असं अशी ज्याला तत्वज्ञानाची प्राप्ती, अशी ज्याला तत्वज्ञानाची सिद्धी मिळाली आहे, असा तत्वज्ञान स्वतःच्या जगण्याने सिद्ध करणारा जो माणूस असतो त्याला तत्वज्ञानी म्हणतात. आणि अशा तत्वज्ञानी माणसासाठी भूत नाही, भविष्य नाही, वर्तमान नाही, स्थल नाही, काल नाही, केवळ आणि केवळ आत्मप्रभा दंग स्वरूप शोभेमध्ये केवळ आणि केवळ देहमनातीत असणे ही जी त्याची स्थिती असते ती येथे सांगितलेली आहे. तर निशिदिनीमध्ये आपण सदा सर्वदा एकच उपदेश म्हणत नाही, एकच गोष्ट सांगत आहोत की सज्जनो केवळ आणि केवळ आपल्या सुसंवेद्य आत्मशक्तीमध्ये आपण तसे मुरून जावे. जसा ज्याला आपण म्हणतो मोहरा आवळा, म्हणजे साखरेच्या पाकात जसा आवळा मुरतो आणि नंतर एक अप्रतिम चव तयार होते, तसा जो माणूस स्वरसामध्ये मुरलेला आहे त्याचा जो भाव असतो तो खऱ्या अर्थाने कसा असतो, स्वरसामध्ये मुरलेला माणूस म्हणजे खऱ्या अर्थाने आपण बघायला हवतो साखरेच्या पाकात आवळा मुरला की तो मोहरावळा होतो आणि स्वरसामध्ये माणूस मुरला की त्याचा जो भाव असतो तो याला आपण म्हणतो मोहरावळा नाही, तो स्वरस मोहरावळा म्हणजे स्वरसामध्ये मुरलेला आवळा, स्वरसामध्ये ज्याचा पिंड मुरून गेला असा स्वरस मोहरावळा म्हणजेच खरा खुला तत्वज्ञानी हे आपण समजून घ्या. आणि केवळ आपण आपल्या सुसंवेद्य शक्तीमध्ये नित्य निरंतर बुडून राहा, ज्याला आपण म्हणतो म्हणजे आपण जसं म्हणतो बुडणे म्हणजे काय, आपली मान सुद्धा पाण्याखाली ठेवणे म्हणजे आपला संपूर्ण देह पाण्याखाली ठेवणे याला बुडणे म्हणतात. आणि डुंबणे म्हणजे वर खाली होणे, मान कधी पाण्याच्या वर कधी खाली. तर सदा सर्व काळ आपण आपल्या आत्मरसामध्ये मुरून राहा. म्हणून आत्म रस सुख मोहरावळा अशी जेव्हा आपली स्थिती होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण परिपूर्ण
ब्रह्म असू आणि याची अनुभूती जिवंतपणे घ्यायची असते. आणि अर्थातच देह पडल्यानंतर हा जो देह टाकलेला जीव असतो तो प्रत्यक्ष ब्रह्म होतो आणि त्या ब्रह्माचा अनुभव पुढचे येणारे जीव घेतात. पुढचे येणारे जीव घेतात म्हणजे जीवाचं जन्माला येण्याचं कारण एकमेव अद्वितीय कारण हेच आहे की आपण पूर्णपणे हे विश्वची माझे घर अशी आहोत. अशी आपली पूर्ण ज्याला म्हणतात ब्रह्मानुभूती असलं विश्वानुभूती जो घेतो तो तत्वज्ञानी असतो. आणि अशा तत्वज्ञानी माणसासाठी स्थल नाही, काल नाही, भूत नाही, भविष्य नाही, वर्तमान नाही, केवळ आणि केवळ आत्मरस मोरावयासारखे त्याचे जीवन सर्वार्थाने आनंद सघन आणि सर्वार्थाने आनंद मधुर सघन असते असतो. धन्यवाद. ते लहानसं निरूपण असलं तरी फार साक्षेपाने सांगायचा प्रयत्न केला आहे की सज्जन श्रोते हो, हे जेव्हा आपण ऐकता, हे जेव्हा आपण ऐकत नाही तेव्हा सुद्धा आपण आतमध्ये आपल्या जाणीव शक्तीमध्ये जर बुडून राहिलात तर ससैवेद्य आत्मशक्ती हेच आपलं आत्मरूप. ज्ञानेश्वर महाराज पुन्हा सांगतात, जय जय ससौवेद्या आत्मरूपा. त्या ससौवेद्य आत्मरूपामध्ये आपण असे मुरा की जणू काही आपला स्वरस मोरावळा होईल. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.